शेवगाव नगर परिषदेचे कर्मचारी गेल्या 5 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर आहे. तरी अजूनपर्यंत कोणतीही दखल न घेतल्यामुळे नगर परिषद कर्मचाऱ्यांनी आज शेवगाव शहरातून भीक मागो आंदोलन केलं. भीक जमा झालेली रक्कम ते मुख्याधिकारी यांच्याकडे जमा करणार आहेत. गेल्या 5 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांमुळे शहरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय. नगर परिषदेत 253 कर्मचारी आहेत. नगर परिषद होऊन 1.5 वर्ष झालं तरी त्यांच्या मागण्या अद्यापही पूर्ण झाल्या नाहीत. अनेक वेळा आंदोलन केली, लेखी तोंडी आश्वासनं मिळाली तरी त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी दर्जा मिळावा, कायमस्वरूपी कामामध्ये समाविष्ट करण्यात यावं, किमान वेतनानुसार पगारवाढ देण्यात यावी, भविष्य निधी स्वतंत्र खात्यातील जमा करण्यात यावा या मागण्यांसाठी भीक मागो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रमेश खरात, संतोष मोहिते, सुनील बोरोडे, सूरज मोहिते, राजेंद्र बर्वे, राजू गायकवाड, अण्णा शिंदे, हरिभाऊ शेकडे, सचिन देहड्राय, श्याम मुळे, गणेश हुशार, संजय सुरवसे, भारत चव्हाण, जय बोरुडे आदींसह सर्व कर्मचारी आणि महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. 15/7/2000 नगर परिषद मंजूर झालेले, तेव्हापासून आमची आतापर्यंत फसवणूक केलेली. मॅडमला आम्ही वारंवार निवेदन दिले, कापडणीस साहेबाला दिले, पण त्याच्यानंतर महानूर होते त्यांना निवेदन दिले. त्यांनी वारंवार आमची सगळ्या अधिकाऱ्यांनी यांनी आमची फसवणूक केलेली आहे. जोपर्यंत आमच्या मागणी मंजूर होत नाही तोपर्यंत असंच गावात असंच याच्यापेक्षा डबल घाण होणार आहे. याच्यानंतर यांनी शिवणी अध्यक्षिणी, उपाध्यक्षिणी, नगरसेवकनी आम्हाला काय करायचं ते करायला तयार आहेत. कारवाई करायला त्यांनी केली तर आम्ही सस्पेंड जेवढे झाले तयार आहेत आम्ही. पण जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही असाच बंदचा कारभार करणार. रामनगर परिषदचं आणि पगार गरम पंचायत तो बी टायमाला ते पण टायमाला नाही. आणि त्या पगारात आमचं काही भागत नाही. मानाय बोलायला गेलं तर ते लोक म्हणजे तुमच्यावर कार्य करू, असं करू, घरी जायला तयार आहे. 30 देऊ, आम्ही घरी जायला तयार. त्याच्यात आमच्या परपंचाचं ते भागच नाही. आम्हाला येतून वाढ पाहिजे. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये असेच माझे ग्रामपंचायतचे मेंबर लोक कुणी अपक्ष कुणी हे आलेले आणि ते आमच्यावर डाव टाकायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला ग्रामपंचायतचा पगार मिळून राहिलेला आहे. आम्हाला नगर परीक्षेचा पगार नाही. आमचे लोक मरायला लागले, रिटायर व्हायला लागले. आमच्या आया बहिणी काही मेले आणि याची जोखमदारी कोण घेणार? आणि मॅडम 2-2 शाळेवर मग झेलमट्या किती का आम्हाला? म्हणजे कोणचा अधिकार आहे तुमचा ग्रामपंचायत कार्यालयाचा? लोकांना सिक्के सह्या द्यायच्या, अशा सह्या द्यायच्या नाही, पगार नाही. एवढीशा पगारात पुरत का? कपड्यावाला मिटत नाही का? धान्यवाला मिटत नाही. काय करायचं? दिलीप शिवराव इंगळे बोलतो असा. न्यूज रिपोर्टर संदीप देहड्राय, S9 मीडिया, शेवगाव.